वारंगुशी फाटा येथे शेतकऱ्यांचे रास्ता रोको आंदोलन। 28 फेब्रुवारीला अकोले तालुक्यातील शेतकऱ्यांनी त्यांच्या विविध मागण्यांसाठी 28 फेब्रुवारी 2025 रोजी वारंगुशी फाटा येथे रास्ता रोको आंदोलन पुकारलं आहे। या आंदोलनाची अधिकृत माहिती तहसीलदार, कृषी अधिकारी, गटविकास अधिकारी, आदिवासी विकास महामंडळ आणि पोलीस प्रशासनाला देण्यात आली आहे। शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या: सरसकट कर्जमाफी, कर्जबाजारी शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्त करण्यात यावं। पीक विमा योजना, शेतकऱ्यांना सरसकट पीक विम्याचा लाभ मिळावा। धान भात हमी भाव, धान पिकास 3500 ते 5000 प्रति क्विंटल हमी भाव मिळावा। बाळ हिरड्यांचा हमी भाव, बाळ हिरड्याला 300 ते 450 हमी भाव देण्यात यावा। कृषी योजना अंमलबजावणी, शेतकऱ्यांना सरकारी कृषी योजनांचा प्रत्यक्ष लाभ मिळावा यासाठी अधिकाऱ्यांनी शेतात जाऊन योजनांची अंमलबजावणी करावी, या प्रमुख मागण्या आहेत। समाजसेवक अनंत महादू घाणे, तुकाराम खाडे, भरत घाणे, जयराम इदे, घारे महाराज, पांढरे पाटील, सागर रोंगटे, भांगरे बाबा, बाळासाहेब झडे, बाजीराव संघभोर, रामदास पिचड, कुंडलिक घारे, सुरेश गभाले, सुनील पवार, मारुती खाडे, विठ्ठल भवारी, तुकाराम सारुतके आणि अन्य गावातील शेतकरी मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी होणार आहेत। शेतकऱ्यांच्या प्रलंबित मागण्या पूर्ण व्हाव्यात आणि सरकारने त्वरित लक्ष द्यावं यासाठी हा लढा उभारण्यात येत आहे। अकोले तालुक्यातील बारी, पेंडसेत, वारंगुशी, वाकी, चिंचोडी आणि आसपासच्या गावातील शेतकरी बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचं आवाहन करण्यात आलं आहे। शेतकऱ्यांचे हे आंदोलन सरकारला जाग आणण्याचं काम करणार आहे। नमस्कार, मी समाजसेवक अनंत घाणे। माझ्या तालुक्याच्या शेतकऱ्यांचे काही प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही वारंगुशी येथे 28 वार शुक्रवार सकाळी 9 वाजता रास्ता रोको आंदोलन करत आहोत। या आंदोलनाच्या निमित्ताने जे आज आमचे आदरणीय जयराम इदे साहेब असतील, आमचे घारे महाराज असतील, तुकाराम सोमा खाडे असतील, चंद्र गांगड असतील, भाऊराव भांगडे असतील, बाळासाहेब झडे असतील, जयराम इदे असतील, योगेश खाडे असतील, किसन खाडे असतील, दत्तू खाडे असतील, बाजीराव सगोर असतील, तर आमचे इथं जमा झालेले सर्व शेतकरी यांच्या माध्यमातून आम्ही वारंगुशी फाटा इथे जे आंदोलन करतोय त्या संदर्भामध्ये जे शेतकरी कर्जदार आहेत आणि कर्जमाफीचं शासन वेळोवेळी आम्ही कर्जमाफी 100% करतो असं म्हणून जे वाटण्याची आशा लावतोय त्याविषयी 100% सरसकट माफी करावी यासाठी जाग आणण्यासाठी आम्ही शासनाच्या विरोधात जाऊन आंदोलन करतोय। 2 पीक विमा जे कर्जदार कर्ज घेतात त्याच्यामध्ये क्लेम जो दिला जातो तो 72 तासाच्या आत। ज्यावेळेस आदिवासी भागामध्ये पाऊस प्रचंड असतो त्या प्रचंड पावसामध्ये 8-8 दिवस लाईट नसते, रेंज तर 15-15 दिवस नसते आणि यामध्ये 72 तासाची आत ठेवल्याने शेतकरी कुठेही जाऊ शकत नाही आणि येऊ शकत नाही। काही ठिकाणी शेतकऱ्यांची अशी अवस्था होती का पाण्यातून वाट काढून तालुक्यात ठिकाणी जाणं मुश्किल होतं। यासाठी शासनाने सरसकट पीक विमा लागू करावा अशी आम्ही एक दुसरी मागणी केली। 3, आमचे धान जे भात उत्पादन आहे यासाठी कुठेही हमी भाव नाही। कुठंतरी शासन 2300 रुपये दराने खरेदी करतं, त्याच्यामध्ये रिबीट 2% ते 5% दिला जातो। त्या रिबीट न देता आम्हाला सरसकट हमी भाव दिला पाहिजे। त्या भाताला जर हमी भाव आम्हाला 4000 ते 5000 हमी भाव दिला तर भात जे उत्पादक शेतकरी आहेत आदिवासी भागातले, डोंगराळ भागातले, त्यांना कुठंतरी आर्थिक फायदा होईल यासाठी त्यांनी शासनाने हमी भाव द्यावा। 4, आमचा बाळ हिरडा ही अशी वस्तू शासन स्तरावर जे खरेदी होते तर त्याचा पाठपुरावा गेल्या 2-3 वर्षापासून आम्ही केला। त्या पाठपुराव्याच्या आधारे माननीय पाटील साहेब यांनी फाईल तयार करून दिली। आम्ही आयुक्ताकडे पाठपुरावा केला, मंत्रालयात पाठपुरावा केला, तेव्हा कुठंतरी 170 रुपये किलो भाव देण्यात आला।
म्हणजे काहीतरी आमच्या तोंडाला पानं पुसले. ज्यावेळेस आमचा शेतकरी विहिरीवर चढतो, हिरडं फुडायला वर जातो, ज्यावेळेस वर गेल्यानंतर खाली खडक आणि दगड असतात, त्याच्यावरून जर कधी पाय पडला खाली पडले तर या अवस्थेमध्ये त्यांचे फ्रॅक्चर होतात, मोडतात आणि काही ठिकाणी प्राण गमावले गेलेले. म्हणजे अशा अवस्थेमध्ये फक्त तुम्ही 170 रुपये जीवाचं रान करून जे कमवलेले हिरडे त्याला 170 रुपये भाव देतात. तर तो भाव आम्हाला 350-400 रुपये किलो हा आम्ही भाव दिला गेला पाहिजे. कारण हिरड्यासाठी हिरड्याचे जे औषधी उपयोग आहेत ते सर्वतोपरी काम आदिवासी भागातील शेतकरी करतात. त्यासाठी योग्य तो दर लागू करावा आणि कृषी खात्याच्या त्या विविध योजना आहेत तर त्या आमच्या बांधावर येऊन शेतकऱ्यांच्या बांधावर येऊन त्या राबवल्या गेल्या पाहिजेत. आज असं काळ आहे का आमच्या कृषी सहाय्यक कोण आहेत आणि काय आहे तेच पण आमच्या शेतकऱ्यांना माहिती नाही. इथपर्यंत परिस्थिती आहे. तरी कृषी खात्याच्या ज्या योजना आहेत शासनाने त्या बांधावर लागू कराव्यात आणि त्यांचा कार्यकाल वाढवावा अशी मी सर्व समाजाच्या वतीने, आदिवासी भागाच्या वतीने, तालुक्याच्या वतीने सर्व शेतकऱ्यांच्या भावना सरकारपर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही 28 तारखेला करतोय. तरी सर्व शेतकऱ्यांनी 28 तारखेला आंदोलनात सक्रिय भाग घेऊन शासनाला जाग आणावी अशी मी सर्वांच्या वतीने विनंती करत थांबतो. धन्यवाद. नमस्कार. आताच या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते, या परिसरातील ज्येष्ठ नागरिक आणि ज्येष्ठ विचारवंत जयराम बाबा इदे यांनी जे शेतकऱ्याविषयी, या परिसरातील सर्व गरीब शेतकऱ्यांबद्दल जो विषय मांडला तो अतिशय गंभीरतेने घेतला पाहिजे. गेल्या 40 वर्षापासून पिचड साहेबांनी 80% समाजकारण आणि 20% राजकारण असं करून या समाजाला, या परिसराला न्याय देण्याचं काम केलं आणि ते न्याय देण्याचं काम आता कुठंतरी कमी पडत आहे. आणि म्हणून या ठिकाणी घाणे साहेबांच्या माध्यमातून, तुकाराम खाडे साहेबांच्या माध्यमातून, गणेश पटेकर यांच्या माध्यमातून, जयराम बाबा इदे यांच्या माध्यमातून कुठेतरी न्याय मिळण्यास प्रारंभ होत आहे. आणि म्हणून त्या सर्वांच्या पाठीमागे समाजाने उभं राहिलं पाहिजे आणि समाजाच्या हितासाठी झटलं पाहिजे. एवढीच विनंती या ठिकाणी मी करतो आणि थांबतो. जय शिवराय, जय महाराष्ट्र. नाशिक लक्ष न्यूज ब्युरो रिपोर्ट, नाशिक.